आगरी शिक्षण संस्था खांदा कॉलनी येथे आयोजित कामगार संघटनेचा पाठिंबा, पनवेल हॉकर्स फेडरेशन, व्यावसायिक विक्रेते संघ, गणेश मार्केट, गणेश मंदिर ट्रस्ट, BMTC कर्मचारी पुनर्वसन समिती तसेच रिक्षाचालक, घरेलू कामगार संघटना, इमारत बांधकाम कामगार संघटना, एकता, कॅटलिस्ट व सर्व युनिटमधील कमिटी व सदस्य यांनी श्रमिक संघ व कामगार संघटना क्षेत्रातील व अन्य संघटनांनी महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग भिकुरी वाघेरे पाटील यांना पाठिंबा दिला। आज आपण या ठिकाणी का जमलो आहोत यासाठी मला असं वाटतं, आता मला त्याचं स्पष्टीकरण देऊन पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये उपेक्षित असा वंचित वर्ग आहे जो स्वतःच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आतुरतेने वाट बघत आहे, देशाचं संविधान वाचवण्यासाठी वाट बघत आहे। आमच्या कामगारांचे कायदे याच्यावर हल्लाबोल झाला, हा कामगार वर्ग महाराष्ट्रामधील संपूर्ण या संघटनेमध्ये उपस्थित असलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी आहेत। हे सर्व प्रतिनिधी मिळून पूर्णतः या ठिकाणी त्या तुम्हाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेले आहेत, कारण तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करणार आहात। आमच्या कामगार कायद्यावर हल्लाबोल झालेला आहे। आमच्या हॉकर्सचा 2014 साली कायदा अस्तित्वात आला, त्यावेळी आपलं सरकार होतं, परंतु त्याची अंमलबजावणी या हुकुमशाही सरकारने केली नाही आणि गेले 10 वर्ष आमचा हॉकर्स दोष असा उपेक्षित आहे। या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या घरेलू कामगार महिला यांची नोंद देखील होऊ शकत नाही। यांची नोंद जसा ओबीसी वर्गाची नोंद होत नाहीये तसाच अन्याय या घरेलू कामगारांसुद्धा होत आहे, त्याची नोंद होत नाही। यांच्यासाठी शासन योजना लागू करते, पण कोणाच्या पोटात योजना जातात याचं उत्तर या महिलांना हवं आहे। या ठिकाणी उपस्थित असलेला रसानी पाताळगंगा, तळोजा MIDC तसेच चाकणची MIDC अशा सर्व भागात उपस्थित असलेले, तसेच माझ्या माथेरान नगरपालिका परिषदेतील संपूर्ण कामगारांचे युनिट हे संपूर्णपणे आजवर गेल्या 6 महिन्यांपासून आपापल्या अन्यायाविरुद्ध लढा देत आहेत। मला अतिशय आनंद होतोय की गेल्या डिसेंबर महिन्यापासून जेवढे कोकण श्रमिक संघटनेचे आंदोलन झाले त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली नसताना देखील संजोगजी वाघेरे पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी ती लागेल ती मदत आपल्याला केलेली आहे। ह्या कामगार मेळाव्यानिमित्त आपल्या सर्वांना दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे साहेब यांच्या सर्व संघटनांची पुन्हा एकदा आठवण या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने साहेबांनी कुठचीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी न काढता तळागाळातील कामगारांना, शेवटच्या घटकापर्यंतच्या कामगारांच्या अशा ह्या संघटना काढल्या, ज्या संघटना त्यांच्या उद्धारासाठी काढल्या, ज्या संघटना त्यांच्या न्याय हक्कासाठी काढल्या, या अशा सर्व संघटनांचं नेतृत्व मला फार अभिमान आहे की ह्या सर्वांनी फार विश्वासाने माझ्याकडे 5 वर्षापूर्वी सोपवलं आणि सांगायला देखील आनंद आहे की ह्या 5 वर्षाचा खडतर प्रवास हा तुम्ही आज पाहिला असेल की लोकांनी त्यावेळी टाकलेला विश्वास हा आजपर्यंत माझ्यावरती अबाधित आहे। अगदी एखाद्या छोट्याशा कॉलवर देखील ही मंडळी एकत्र येतात, त्याचं कारणच असं आहे की श्याम म्हात्रे साहेबांनी जे वटवृक्ष या ठिकाणी लावलं आहे त्याचीच ही पायमुळं आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की रोज बाजार असेल, या ठिकाणी आपण पाहिलं असेल कामगार संघटना असतील, या ठिकाणी आपण पाहिलं असेल घरेलू कामगार संघटना असतील, रिक्षा चालक असतील, इमारत बांधकाम संघटना असतील, ओबीसीचा वर्ग असेल, या ठिकाणी जवळजवळ 17 ते 18 संघटनाचे प्रतिनिधी, फक्त प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। आणि आपण जर पाहिलं तर पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, खोपोली अगदी माथेरानपर्यंत म्हात्रे साहेबांचं हे जाळं संपूर्ण रायगडमध्ये पसरलेलं आहे। आणि विविध क्षेत्रातल्या मच्छीमारांचे प्रश्न सोडवत असताना, BMTC कामगारांचे प्रश्न सोडवत असताना महाराष्ट्रातील सुद्धा हजारो कामगार वर्ग या ठिकाणी जोडलेले आहेत। आणि अशा सर्वांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा स्वीकृतपणे निर्णय घेतला आणि त्यांनी तो माझ्याकडे प्रस्ताव ठेवला की ताई आपल्या संघटनेचा आपण या ठिकाणी पाठिंबा दर्शवला पाहिजे, आमचे प्रश्न आम्हाला उपलब्ध करून देता आले पाहिजेत। खऱ्या अर्थाने म्हात्रे साहेबांच्या निवासस्थानी किंवा शाळेवरती उमेदवारांनी येऊन भेट द्यावी, कारण का आपण पाहिलंच आहे की श्याम म्हात्रे साहेब म्हटलं तर स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचे कार्यातले वारसदार आणि ते खऱ्या अर्थाने वारसदार असल्यामुळे त्यांची व्हिजिट, परंतु मी त्यांना सांगितलं माझा परिवार हा कामगार आहे, त्यामुळे माझ्या परिवाराला भेट देण्यापेक्षा माझ्या कामगारांना भेट द्या, त्यांचे प्रश्न ऐका। आणि त्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी सर्व नेते उपस्थित राहिले आणि आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे की इथले श्रीरंग कसे बेरंग होतील आणि अशा पद्धतीमध्ये इथे कशा पद्धतीमध्ये संजोग वाघेरे पाटील साहेब या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येतील। आणि आम्हाला 100% विश्वास आहे की या ठिकाणी संजोग वाघेरे पाटील यांच्या हातात जी विश्वासाची मशाल आहे ती आम्ही दगदगती ठेवून ती आम्ही पेटवणार म्हणजे पेटवणारच। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्यूज अपडेट पाहण्यासाठी आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक व सबस्क्राईब करा।